भारतामध्ये एचएमपीव्हीचा पहिला रुग्ण आढळल्याच्या नंतर महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर. आरोग्य विभागाने गाईडलाईन्स प्रसिद्ध केल्याच्या नंतर राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर गुरुवारी घेणार महत्त्वाची बैठक. शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. बीड परळीमधल्या गुंडांपासून लोकप्रतिनिधींना धोका. सरकारने सुरक्षेचा आढावा घेऊन लोकप्रतिनिधींना सुरक्षा पुरवावी. पत्राच्या माध्यमातून मागणी. सरपंच हत्येच्या प्रकरणी धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून हटवण्याच्या मागणीसाठी राज्यपालांकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ. संभाजीराजे छत्रपती, विजय वडेट्टीवार, ज्योती मेटे, बजरंग सोनावणे, अंबादास दानवे, सुरेश धस यांनी घेतली राज्यपालांची भेट. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जातीपाती आणू नयेत, जितेंद्र आव्हाड यांचं आवाहन. कलम 302 मध्ये वाल्मिक कराडला आरोपी करावं आणि धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, आव्हाड यांची मागणी. सरकारकडून मुंडे कराडला वाचवण्याचा प्रयत्न, आव्हाडांचा आरोप. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मकोकाची चाचपणी. सीआयडीकडून हालचाली सुरू असल्याची सूत्रांची माहिती. आतापर्यंत 5 आरोपींना अटक, 1 आरोपी अजूनही फरार. महाविकास आघाडीच्या आणखी 6 पराभूत उमेदवारांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव. सलील देशमुख, राहुल कलाटे, रमेश बंग, जयश्री शेळकेंची विधानसभा निवडणुकीवरती आक्षेप घेऊन निवडणूक रद्द करण्याची केली मागणी. राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक. सकाळी 11 वाजता मंत्रालयामध्ये बैठकीचं आयोजन. कोणते महत्त्वाचे निर्णय होणार याकडेही लक्ष. नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपट दाखवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची सहमती. मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये जागा मिळत नसल्यामुळे नाट्यगृहांमध्ये जागा मिळावी यासाठी राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाने केली होती मागणी. येत्या 3 दिवसांमध्ये राज्यामध्ये थंडीचा कडाका आणखी वाढणार. हवामान विभागाचा अंदाज. उत्तरेकडील अतिशीत वारे राज्यामध्ये येत असल्यामुळे राज्यामध्ये हुडहुडी भरवणारी थंडी जाणवणार. राज्यपालांच्या भेटीच्या नंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले. खासदार बजरंग सोनावणे, संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड हे भेटीसाठी वायबी चव्हाण सेंटरवरती दाखल. अंजली दमानिया आज घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. बीड हत्या प्रकरणामुळे दमानियांना धमक्यांचे फोन सुरू असल्यामुळे भेट. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनाही भेटणार. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर वंजारी समाज आणि मुंडे समर्थकांची घोषणाबाजी. मंत्री धनंजय मुंडेंवरती आरोप करणाऱ्या मनोज जरांगे आणि अंजली दमानिया यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडून मकोका कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल. हत्येच्या मागे 1 नव्हे तर 3 कारणं असल्याचा पोलिसांचा कोर्टामध्ये दावा. सूत्रांची माहिती. पत्राचाळ घोटाळा प्रकरणाची सुनावणी 3 मार्चपर्यंत तहकूब. या प्रकरणी जामिनावरती असलेल्या इतर आरोपींसह संजय राऊतांनी सुद्धा न्यायालयामध्ये लावली हजेरी. उद्धव ठाकरेंनी बोलावली मुंबई शहरामधल्या उपविभाग प्रमुखांची बैठक. महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीच्या अनुषंगाने उपविभाग प्रमुखांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार. दिंडोशी विधानसभा मतदारसंघामधल्या पाण्याच्या समस्येवरती ठाकरेंच्या वतीनं जनप्रक्षोभ मोर्चाचं आयोजन. ठाकरेंच्या सेनेचे नेते सुनील प्रभू यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा. पाण्याच्या समस्येवरती तोडगा निघणार नाही तोपर्यंत आंदोलनच करणार, प्रभूंची भूमिका. मीनाताई ठाकरे यांची आज 94वी जयंती. ठाकरे कुटुंबियांकडून शिवाजी पार्कमधल्या मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला अभिवादन. पश्चिम रेल्वेच्या वलसाड एक्सप्रेसचे डबल डेकर डबे कालबाह्य करण्यात आले. त्यामुळे गुजरात आणि पालघरमधून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल. डब्याला लटकून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास. मुंबई विमानतळावरती खाद्यपदार्थांच्या पाकिटामधून ड्रग्ज, सिगरेटची तस्करी. एनसीबीच्या कारवाईमध्ये 24,400 सिगारेट्स तर 74,000 कॅप्सूल जप्त. एपीएमसी मार्केटमध्ये केसर आंब्याची पहिली पेटी दाखल. विधिवत पूजा करून आंबा व्यापाराला सुरुवात. 5 डझनच्या पेटीला 15,000 रुपयांचा भाव. आठवडाभरामध्ये हापूस आंब्याची सुद्धा पहिली पेटी दाखल होणार. आळंदीमध्ये एका संस्थेत 2 अल्पवयीन मुलांवरती अनैसर्गिक लैंगिक अत्याचार. संस्थेमध्ये पाहुणा म्हणून आलेल्या तरुणाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार. दोघांवरती गुन्हा दाखल. पुण्यामधल्या परांजपे बिल्डरच्या विरोधात परांजपे टाउनशिपमध्ये राहणाऱ्यांचं मूक आंदोलन. बिल्डरने पाणीपुरवठा, वीज पुरवठा खंडित केल्याचा आरोप तर रहिवाशांनी 10 वर्षांचा मेंटेनन्स दिला नसल्याचं परांजपे बिल्डरांचं प्रत्युत्तर. कोल्हापूर जिल्ह्यामधल्या कोवाडमध्ये चोरट्यांनी एटीएम फोडलं. 18,77,000 रुपयांची रोकड लंपास. चोरी करणारे राजस्थानामधील असल्याचा अंदाज.
छत्रपती संभाजीनगर शहरामधल्या चेलीपुरा भागामधल्या महावीर घर संसार या 3 मजली मॉलला आग, मॉलमधल्या लाखो रुपयांच्या वस्तूंची राखरांगोळी. सोलापूरच्या मोहोळ बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या एसटी बसनं घेतला पेट, एसटीमधील इंजिनामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दुर्घटना. धाराशिवच्या वाशी तालुक्यामधल्या बावी पिढीमध्ये पारधी समाजाच्या 2 गटामध्ये हाणामारी, 4 जणांचा मृत्यू. शेतामध्ये पाणी देण्यावरून वाद झाल्याची माहिती, 10 संशयितांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. परभणीमधल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये संविधान बचाव जन आक्रोश मोर्चा. हत्येसाठी जबाबदार असणाऱ्या पोलिसांवरती गुन्हे दाखल करा, बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या अमित शहांची मंत्रिमंडळामधून हकालपट्टी करण्याची मागणी. मनोज जरांगेंच्या विरोधात अंबाजोगाईमध्ये सुद्धा अदखलपात्र गुन्हा दाखल. जरांगेंनी परभणीमध्ये धनंजय मुंडेंच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी 24 तासांमध्ये 3रा गुन्हा दाखल. सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी धाराशिवमध्ये जन आक्रोश मोर्चाचं आयोजन. 11 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार. नांदेडमध्ये बारदाना नसल्यामुळे 8 दिवसांपासून सोयाबीनची खरेदी बंद. त्यामुळे कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा नाफेडच्या खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांवरती सोयाबीनची राखण करण्याची वेळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.